नमस्कार दर्शको, मी आहे खुशी आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंगात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। धंतोली परिसरातील 63 वर्षीय वृद्धांची चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 आरोपींना क्राईम ब्रांचच्या अँटी चेन स्नॅचिंग पथकाने अटक केली आहे। 250 सीसीटीव्ही तपासून जयदेश चौधरी आणि नवीन परिहार यांना पकडण्यात आले आहे। आरोपींकडून सोन्याची चेन, चोरीचे दुचाकी सह 6.72 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नशेची गरज भागवण्यासाठी आरोपी लूट करत असल्याचे तपासात समोर आले आहे। अमरावती शहरात आजपासून हेल्मेट सक्तीच्या प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे। वाहतूक पोलिसांनी बियाणी चौक, बाबा कॉर्नरसह शहरातील प्रमुख चौकांवर विशेष तपासणी मोहीम राबवली आहे। हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आहे। वाहतूक पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांनी वाहन चालकांना आवाहन केले की हेल्मेट केवळ दंड टाळण्यासाठी नाही तर स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे। रस्ते अपघातांमध्ये हेल्मेट जीव वाचवण्याची महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार। नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघर्षनगर परिसरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे। विक्रीच्या उद्देशाने गांजा साठवून ठेवणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी मोहम्मद सरफराज अख्तर सत्तार अन्सारी आणि त्यांची पत्नी गौसिया परवीन यांच्याकडून 7 किलो 61 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्यांची किंमत 1,66,525 रुपये आहे। यशोधरानगर पोलिसांनी दोघांविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताजा, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।